Okay. So today we are discussing about the how we can face the university exam and how to solve or write the questions will be asked in university exam. परीक्षेमध्ये आपल्याला जे युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये क्वेश्चन काय विचारले जातात, कशा पद्धतीने विचारले जातात, त्याच्यावर आपण आन्सर कशी दिली पाहिजे, याच्यासाठी आपण काय करणार आहे, आजचं सेशन असेल. तर तुम्ही बघितलं तर पूर्ण क्वेश्चन पेपर हा ब्लूम टेक्सॉनॉमी इट डिपेंड्स ऑन और इट इज बेस्ड ऑन द ब्लूम्स टेक्सॉनॉमी. पहिला क्वेश्चन हा तुमचा असेल इट डिपेंड्स और बेस्ड ऑन द फर्स्ट पॅरामीटर ऑफ ब्लूम्स टेक्सॉनॉमी, इट इज रिमेंबर. रिमेंबर मीन्स त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस येऊ शकतात किंवा डिफाईन द टर्म्स येऊ शकतात किंवा एक्सप्लेन द टर्म्स येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल जर पहिला क्वेश्चन जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर काय अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 8 म्हणजे 2 मार्काला एक क्वेश्चन अशा पद्धतीने काय केले जातात, 10 क्वेश्चन 10 मार्काला 5 क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. फॉर एक्झाम्पल डिफाईन द सॅम्पल किंवा डिफाईन द अल्टरनेट हायपोथेसिस. तर डिफाईन द सॅम्पल म्हणजेच काय, सॅम्पल इज द स्मॉल पोर्शन ऑफ द पॉप्युलेशन and population is the totality or aggregate of the sample. It is the definition of the sample. There are different type of samplings are there. For example, priority sampling method, non-priority sampling method. In priority sampling, there are simple random sampling with replacement, simple random sampling without replacement, stratified random sampling, cluster sampling, and also uh, convenience sampling are the एक्झाम्पल ऑफ नॉन प्रायोरिटी सॅम्पलिंग. दुसरं असतं नॉन प्रायोरिटी, म्हणजे जर तुमचं पॉप्युलेशन जर डिफाईन असेल तर तुम्ही काय यूज करणार, प्रायोरिटी सॅम्पल यूज करा. जर नॉट डिफाईन असेल तर नॉन प्रायोरिटी सॅम्पल, म्हणजे कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, जजमेंट सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग. म्हणजे हे डिफाईन करायचंय तुम्हाला, व्हॉट इज द सॅम्पल. दुसरं असेल समजा फॉर एक्झाम्पल अजून दुसरं तुम्ही विचारले डिफाईन द अल्टरनेट हायपोथेसिस. अल्टरनेट हायपोथेसिस म्हणजे इट इज द वन ऑफ द स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस which is completely opposite to the null hypothesis, and it is denoted by H1 or HA. म्हणजे हे काय झालं तुमचं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. हे तुम्हाला फक्त आठवायचंय काय आहे बाबा, की अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय आहे, किंवा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ स्केल, स्केलिंग, नॉमिनल स्केल, ऑर्डिनल स्केल, रेशो स्केल, इंटरवल स्केल, हे स्केलिंग. किंवा डिफाईन द रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईन म्हणजे काय, इट इज द ब्लू प्रिंट और मास्टर प्लॅन ऑफ युअर रिसर्च. There are different type of research designs. For example, qualitative research design, quantitative research design, descriptive research design, experimental research design, causal research design. These are the type of research designs. Explain mean, mode, and median. Mean means if all tools are used to measure the central tendency of the data. All data gathers around one center point where calculating the average, or it is called as also mean. Mode म्हणजेच काय असेल, it is also to measure the center tendency. But if in your data set there are extreme observations are present, then you are using the mode, because mean is depends on the all observations, and median is the also extreme observations are not affected on the median. We are arranging some observation in some ascending manner, or there are different formulas are available. So if there are extreme observations are available, then we are using median and mode. But mean is depends on all observation. If the data set are normal, then you are calculating the mean. Explain the importance of research. म्हणजे काय करायचंय तुम्हाला याच्यामध्ये, फक्त आठवायचं की काय आहे याच्यामध्ये. हे 2-2 मार्काला तुम्हाला ही क्वेश्चन्स काय केले जातात, विचारले जातात की कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचे, आणि आपल्याला कधी एक 5-6 ओळीमध्ये आपल्याला आन्सर लिहायचे किंवा काय आहे नक्की कन्सेप्ट काय आहे आठवून. जर दुसरा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तो काय असतो तुमचा अंडरस्टँडिंग वर असतो. जे ब्लूम टेक्सॉनॉमीचा जो सेकंड पॅरामीटर इज द अंडरस्टँडिंग, अँड सेकंड क्वेश्चन इज टोटली डिपेंड्स ऑन understanding. It means that they are asking about explain the types of variables with suitable example. So explain the practical consideration in research. किंवा compare and differentiate primary and secondary data. जे तुमचं तुम्हाला किती समजले ह्याच्यावर आपल्याला काय करायचं, एक्सप्लेन करायचं असतं.
म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्पेअर द कम्पेअर अँड डिफरन्शिएट द प्रायमरी सेकंड. तर हा जे डेटा कलेक्शनचे जे टेक्निक आहे, बोथ आर द डेटा कलेक्शन टेक्निक्स. प्रायमरी डेटा म्हणजे काय असतो, फर्स्ट हँड यूज डेटा असतो. सेकंडरी डेटा म्हणजे काय असेल, इट इज ऑलरेडी पब्लिश ऑन वेबसाईट, जर्नल्स, मॅगझिन, बुक्स. अँड प्रायमरी डेटा म्हणजे आपल्याला स्वतः कलेक्ट करावा लागतो. इट इज फर्स्ट हँड यूज डेटा. प्रायमरी डेटा कलेक्ट करणं, प्रायमरी डेटा जर आपल्याला घेत असेल तर इट इज टाइम कन्झ्युमिंग. सेकंड डेटा आपण विथिन वन क्लिक आपण काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. इट इज कॉस्टली असो. प्रायमरी डेटा हा कॉस्टली बी असतो, कारण कसं आपल्याला जर तुम्हाला फिजिकली डेटा कलेक्ट करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं, कॉस्ट इन्व्हॉल्व होते. तसं आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन, समजा पुणे डिस्ट्रिक्ट मधला आपल्याला डेटा कलेक्ट करायचा असतं, प्रत्येक त्या डिस्ट्रिक्ट मध्ये ते प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागेल, ते क्वेश्चनर भरून घ्यावं लागेल. तर याच्यामध्ये कॉस्ट इन्व्हॉल्व होते. पण सेकंड डेटा आपण बसल्या ठिकाणी आपण काय करू शकतो, इंटरनेटवर आपण काय करू शकतो, ती डाउनलोड करू शकतो माहिती. सो वी आर डिफरन्शिएट, म्हणजे वन्स यू आर अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट, यू कॅन राईट इन क्लिअरली अँड इफेक्टिव्ह मॅनर. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला समजलेलं असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं ती काय करू शकता, एक्सप्लेन करू शकता. तुम्ही मागचे 2-4 क्वेश्चन पेपर जर बघितलं तर आपल्याला काय करतो, अंदाज येतो. तर हा समजा हा एक क्वेश्चन पेपर आहे, सेम क्वेश्चन पेपर आपण दुसरा एक बघितला, समजा की पहिला दुसरा क्वेश्चन बघा. What is research? Why research is essential in business? Give 2 reasons किंवा list the stages in the research process. तर आपण मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की रिसर्च प्रोसेसच्या स्टेजेस काय आहेत. फक्त स्टेजेस एक्सप्लेन करायचे. म्हणजे पहिल्यांदा काय असेल आपलं, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. वन्स देर इज इन प्रॉब्लेम, वी आर conducting the research, or we are solving this problem in some systematic, scientific and logical manner. It is called as research. आता याच्यामध्ये लिस्ट द स्टेजेस, म्हणजे आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, देन कलेक्ट द रिलेव्हंट लिटरेचर विच इज क्लोजली रिलेटेड टू युअर रिसर्च प्रॉब्लेम, म्हणजे कंडक्ट द लिटरेचर. लिटरेचरनं आपल्याला रिसर्च गॅप फाइंड आउट होईल. सेकंड स्टेज लिटरेचर रिव्ह्यू. थर्ड स्टेज फॉर्म्युलेट द हायपोथेसिस. फोर्थ स्टेज काय असेल तुमचं, रिसर्च डिझाईन. आपला हायपोथेसिस, हा रिसर्च डिझाईन इज द मास्टर प्लॅन ऑफ युअर रिसर्च. एकदा रिसर्च डिझाईन तुमची झाली, रिसर्च डिझाईन मध्ये काय येते, इन्क्लुडिंग सॅम्पलिंग अँड सॅम्पल डेटा कलेक्शन किंवा डेटा डिझाईन त्याच्यामध्ये येईल, की कशा पद्धतीने आपण हे वर्कआउट करणार आहे. नंतर नेक्स्ट स्टेज काय येईल तुमची, डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शन नंतर काय असेल तुमचं, डेटा अनालिसिस. डेटा अनालिसिस नंतर कन्क्लुजन अँड इंटरप्रिटेशन अँड रिपोर्ट रायटिंग. ह्या 7 स्टेजेस आहेत काय तुमच्या रिसर्च. ह्या तुम्हाला फक्त काय करायचं, लिस्ट करायच्या. हिअर दे आर नॉट एक्सपेक्टेड टू राईट द रिसर्च प्रोसेस इन डिटेल. इथं डिटेल लिहिण्याची गरज आहे का आपल्याला, नाही. आपल्याला फक्त काय करायचे, फक्त लिस्ट करायची की ह्या स्टेजेस कुठल्या आहेत, 7 स्टेज. आणि हे कंपल्सरी करून ठेवा, हे परीक्षेमध्ये विचारलं जातं, चान्सेस जास्त असतात. किंवा डिस्कस द 2 बेसिक मीन्स ऑफ ऑब्टेनिंग प्रायमरी डेटा. 2 कारण सांगा की प्रायमरी डेटा का घेतो. तर प्रायमरी डेटा का घेतो, तर याची कारण काय असतील आपली, की सेकंडरी डेटा हा ऑलरेडी कोणीतरी कलेक्ट केलेला असतो, मग त्याची ऑथेंटिसिटी आपण सांगू शकत नाही. किंवा तो सेकंड डेटा दुसऱ्या रिसर्चरने त्याचे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी कलेक्ट केलेला असतो. तोच डेटा तुमचे ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करेल याची गॅरंटी नसते, किंवा तो फेक पण असू शकतो. सो त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, हे डिस्कस करायचंय. आणि प्रायमरी डेटा जो असतो तो हा फर्स्ट हँड यूज डेटा असतो. पहिल्यांदा म्हणजे आपल्याला काय करायचंय की आपल्याला एमबीए फर्स्ट इयरच्या स्टुडंटचं सॅटिस्फॅक्शनचं सर्वे करायचं. तर आपण क्वेश्चन तयार करतो, आर यू सॅटिस्फाईड अबाउट द कॉलेज, आर यू सॅटिस्फाईड अबाउट द फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय इन्स्टिट्यूट, स्ट्रॉंगली ऍग्री, मॉडरेटली ऍग्री. म्हणजे आपण काय केलं, तसा डेटा काय केला, कलेक्ट केला. म्हणजे हा एक फर्स्ट हँड यूज डेटा असतो. त्याच्यामुळे हा जो डेटा असतो हा ट्रस्टवरती, आणि याच्यामध्ये जरी कॉस्ट इन्व्हॉल्व असेल, टाइम कन्झ्युमिंग असेल, तरी पण आपल्याला हा डेटा युजफुल राहतो. किंवा अंडर व्हॉट सर्कमस्टन्सेस वुड यू रिकमेंड स्ट्रॅटिफाईड अँड क्लस्टर प्रायोरिटी सॅम्पलिंग. कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही रिकमेंड कराल स्ट्रॅटिफाईड आणि क्लस्टर सॅम्पलिंग.
आता स्ट्रॅटिफाय आणि क्लस्टर हे प्रायोरिटी सॅम्पलिंगचे मेथड आहेत. तर स्ट्रॅटिफाईड कधी सांगणार तुम्ही, जर डेटामध्ये हेट्रोजिनिटी असेल, डेटामध्ये जर हेट्रोजिनिटी म्हणजे व्हेरिएशन डेटामध्ये असेल, हेट्रोजिनिटी असेल, वेगळे ग्रुप्स असतील. म्हणजे जर मला फॉर एक्झाम्पल मला सेल्स रिप्रेझेंटेटिव्हचा परफॉर्मन्स अप्रायझल काय करायचंय, चेक करायचंय फॉर कमर्शियल व्हेकल सेक्टरमध्ये, तर मला जर त्यांचा परफॉर्मन्स अप्रायझल चेक करायचं तर त्यांचा परफॉर्मन्स सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह कोण चेक करू शकतो, तर कोण करणार, एक तर सेल्स मॅनेजर करू शकतो, स्वतः जो त्याला सर्व्हिस देतोय, ज्याला सर्व्हिस कोण द्यायला कोणाला देतोय, तो कस्टमरला. एक कस्टमर त्या सेल्स रिप्रेझेंटेटिव्हचा परफॉर्मन्स चेक करेल. किंवा तिसरा तो स्वतः करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये हेट्रोजेनिटी. मग मी प्रत्येकासाठी वेगळी क्वेश्चन डिझाईन करेल. म्हणजे मी काय करेल, एक सेल्स रिप्रेझेंटेटिव्हचा एक ग्रुप तयार करेल, कस्टमरचा एक ग्रुप करेल आणि मॅनेजरचा एक ग्रुप करेल. आणि त्या ग्रुप, हा जो ग्रुप आहे म्हणजे स्टेटा, त्याला काय म्हणतो आपण, स्टेटा. आणि त्या ग्रुप मधून सॅम्पल काय करणार, सिलेक्ट करणार. म्हणजेच काय झालं, ते स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पल झालं. आणि क्लस्टर सॅम्पल म्हणजे काय असतं, की जसं स्ट्रॅटिफाईड मध्ये विथिन ग्रुप, विथिन ग्रुप काय असते, होमोजिनिटी असते. आपण काय केलं, सेम सेम सॅम्पलचा म्हणजे फक्त कन्झ्युमरचा असेल, कस्टमरचा असेल किंवा सेल्स मॅनेजर, असा हा एक ग्रुप केला. म्हणजे विथिन ग्रुप काय आहे तुमचं, होमोजिनिटी असते, एकसारखे पण असतो. पण बिटवीन ग्रुप काय असेल तुमची, हेट्रोजिनिटी असते. म्हणजे सेल्स मॅनेजरचा आणि कस्टमरचा हे दोन वेगवेगळे ग्रुप आहेत. म्हणजे बिटवीन ग्रुप काय असेल तुमची, हेट्रोजिनिटी असेल. पण जर क्लस्टर सॅम्पलिंग जर तुम्ही बघितलं, तर क्लस्टर सॅम्पलिंग मध्ये काय असेल, की तुमचं विथिन ग्रुप काय असेल तुमचं, हेट्रोजिनिटी असते, पण बिटवीन ग्रुप काय असते, होमोजिनिटी असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सर्वे करायचा आहे फॅमिलीचा, तर प्रत्येक फॅमिलीचं जे स्ट्रक्चर असेल विथिन ग्रुप, म्हणजे काय असेल, आई वडील मुलगा त्याची बायको त्याची मुलं, म्हणजे हे काय असेल, फॅमिली स्ट्रक्चर. प्रत्येक घरात गेल्यानंतर तसंच असतं जनरली. म्हणजे हे सेम स्ट्रक्चर असतं. म्हणजे विथिन ग्रुप म्हणजे दोन फॅमिलीचं स्ट्रक्चर काय असेल, सेम असेल. परंतु आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये हेट्रोजिनिटी राहते. फॉर एक्झाम्पल दोन इन्स्टिट्यूट बघितले, आपलं सोमेश्वरचं एमबीए कॉलेज आणि माळेगावचं एमबीए कॉलेज, हे दोन ग्रुप आहेत. तर ह्या दोन ग्रुपमध्ये क्लस्टर जर म्हटलं आपण, तर तिथं सुद्धा काय असेल, आतमध्ये काय असेल, पहिल्यांदा हायस्ट डायरेक्टर असेल, नंतर असिस्टंट प्रोफेसर असेल, असोसिएट प्रोफेसर असेल, असिस्टंट प्रोफेसर असेल, नंतर क्लर्क असेल, नंतर काय लायब्ररीयन असेल, आणि नंतर पिऊन असतील. सेम स्ट्रक्चर आपल्या इथं पण असेल. म्हणजे त्या कॉलेजचं जे बिटवीन जे आहे तुमचा ग्रुप, ते काय असेल, तुमची होमोजिनिटी असते. परंतु विथिन ग्रुप जर बघितलं आपण कॉलेजमध्ये, तर डायरेक्टरचं वेगळं मान असतो, असिस्टंट प्रोफेसरचं रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी वेगळे असतात. म्हणजे हे जे आहे विथिन तुमचा जो ग्रुप असेल त्याच्यामध्ये हेट्रोजिनिटी, दॅट इज द मेजर डिफरन्स. म्हणजे हे काय करायचं तुम्हाला, हे जर समजलं असेल तर तुम्हाला आठवून काय करायचंय, फक्त काय करायचंय, एक्सप्लेन करायचंय थोडस, की व्हॉट इज द रिलायबिलिटी, मेन्शन टू मेजर डिफरन्स. तर दुसरा तसंच बघितलं बघा, कम्पेअर अँड कन्स्ट्रक्ट इन डेप्थ इंटरव्ह्यू विथ फोकस ग्रुप, किंवा व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ इंटरनेट बेस्ड क्वेश्चनर आहे फ्रॉम पर्सनल इंटरव्ह्यू. हे काय करायचं तुम्हाला, फक्त याच्यामध्ये अंडरस्टँडिंग तुमचं किती आहे हे एक्सप्लेन करतंय. आता व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ इंटरनेट बेस्ड क्वेश्चन. इंटरनेट बेस्ड क्वेश्चन आहे मीन्स व्हॉट, की आपण डिझाईन केली, एक क्वेश्चन आहे म्हणजे एक प्रश्नावली तयार केली, आणि आपल्याला काय करायचे, 10 डेटा मिनिटात कलेक्ट बसून करायचा चालू आहे बेस्ड ऑन द इंटरनेट किंवा बाय युझिंग द इंटरनेट. म्हणजे आपण गुगल फॉर्म डिझाईन केला, गुगल फॉर्म डिझाईन केला, आपण सगळ्याला सेंड केला, व्हॉट्सअपवरून मेल, व्हॉट्सअपवरून टाकला, ईमेल केलं, आणि आपण काय करू, विथिन कॉल करून आपण डायरेक्ट किंवा इंटिमेशन देऊन आपण काय करू शकतो, डेटा फास्ट प्रोसेस मध्ये घेऊ शकतो. जर हे जर तुम्हाला फिजिकली असेल, तर तो तुमचा जर कॅन्डिडेट पुण्यामध्ये असेल तर तुम्हाला तिथं पुण्याला जावं लागेल, त्याचा वेळ घ्यावा लागेल, तो तिथं अवेलेबल पाहिजे, त्याच्याकडून ते भरून घेणार, नंतर तुम्ही इकडे येऊन अपडेट करणार. म्हणजे ही टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे फिजिकल घेणं. पण इंटरनेटवरनं घेणं काय, इट इज व्हेरी टाइम सेव्हिंग प्रोसेस, आणि इट इज लेस कॉस्टली. मेल करायला पैसे जातात का आपल्याला, नाही. म्हणजे हिअर यू नीड टू डिस्कस द व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ इंटरनेट बेस्ड क्वेश्चनर आहे. आणि आपला जो टार्गेट कन्झ्युमर कुठेही असेल तर आपण त्याला काय करू शकतो, हे पाठवू शकतो, आणि त्याच्याकडून आपण काय करू शकतो, क्वेश्चन आहे भरून घेऊ शकतो. म्हणजे दुसरा जो क्वेश्चन असेल, की व्हॉट आर द सायंटिफिक डिफरन्स बिटवीन नॉमिनल, ऑर्डिनल, इंटर अँड रेशो स्केल. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये, की फक्त तुमचा हा सेकंड क्वेश्चन हा अंडरस्टँडिंग वर डिपेंड आहे. जरी तुम्ही तिसरी क्वेश्चनर आहे जरी पेपर बघितला तर सेमच आहे. हा तिसरा आहे डिफाईन
एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रिग्रेशन. बघा यातले काही क्वेश्चन पहा रिपीट झाले बघा. डिफाईन सॅम्पल आपला आधीच्या क्वेश्चन पेपर मध्ये पण आला होता. अल्टरनेट हायपोथेसिस मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये आला होता. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ स्केल हा पण आला होता. एक्सप्लेन मीन मोड इथला फक्त काय डिफाईन इथला वेगळा क्वेश्चन आहे. वरचं क्वेश्चन बऱ्यापैकी सेम आले. डिफरन्शिएट बिटवीन डिस्क्रिप्टिव्ह अँड एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन म्हणजे हा दुसरा हा वर क्वेश्चन आहे. क्वेश्चन डिपेंड असेल तुमचा. नेक्स्ट जर तुम्ही बघितला हा define the research, state two application of research in business, list the type of research design. आता याच्यामध्ये मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये काय विचारलं होतं आपल्याला, लिस्ट द पॅरामीटर्स और फॅक्टर्स ऑफ द रिसर्च प्रोसेस हे विचारलं होतं. इथं रिसर्च डिझाईनची टाईप विचारली. तर रिसर्च डिझाईनची टाईप क्वालिटेटिव्ह रिसर्च, क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन, एक्सप्लोरेटिव्ह रिसर्च डिझाईन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन, कॉझल रिसर्च डिझाईन लिस्टिंग करायचंय फक्त 2 मार्कासाठी फक्त. आणि यातला पहिला जो क्वेश्चन हा आधीच्या क्वेश्चन पेपर मध्ये पण विचार म्हणजे बरेच क्वेश्चन काय असतात बघा. बघा लिस्ट द हायरार्की ऑफ क्वेश्चन्स इन बिझनेस रिसर्च. कशा पद्धतीचे क्वेश्चन असले पाहिजे. Describe the concept of moderate and extraneous variable. Describe the pair comparison scale with suitable example. हे डिफाइन. दूसरा क्वेश्चन डिस्कस द concept, source, merit and demerits of secondary data. By differentiate between correlation and causation. Discuss cluster sampling and systematic sampling with example. म्हणजे सॅम्पलिंग परफेक्टच करून ठेवा. प्रायोरिटी सॅम्पलिंग, नॉन प्रायोरिटी सॅम्पलिंग आणि त्याच्या अंडरची सॅम्पलिंग हा 100% परीक्षा येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर पहिला आणि दुसरा क्वेश्चन, पहिला क्वेश्चन ब्लूम टेक्सॉनॉमीच्या रिमेंबर वर येतो. दुसरा क्वेश्चन हा ब्लूम टेक्सॉनॉमीच्या अंडरस्टँडिंग. आता तिसरी जी ब्लूम टेक्सॉनॉमी काय अप्लाय. आता तुम्हाला अप्लाय करायला विचारते कुठल्या क्वेश्चन मध्ये, थर्ड क्वेश्चन मध्ये. तर तुम्ही तिसरा क्वेश्चन जर बघितला याच्यामध्ये एक्सप्लेन द लेवल ऑफ मेजरमेंट विथ सुटेबल एक्झाम, डिफरन्शिएट बिटवीन डिस्क्रिप्टिव्ह अँड एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. तिसरा पण तुमचा जो अंडरस्टँडिंग किंवा अप्लाय ह्या दोन्हीचं मिक्सिंग असेल. आता मेजर सुटेबल एक्झाम्पल घेऊन तुम्हाला काय करायचे, मेजरमेंटची लेवल्स आहेत म्हणजे नॉमिनल स्केल आहे, ऑर्डिनल स्केल आहे, रेशो स्केल किंवा इंटरव्हल स्केल, ह्याची काय करायची तुम्हाला एक्सप्लेन करायचं आणि त्याला एक्झाम्पल द्यायचं म्हणजे अप्लाय करायचं की वेर यू कॅन अप्लाय दिस मेजरमेंट. आणि इथं फक्त काय करायचं दुसऱ्या याच्यामध्ये डिफरन्शिएट करायचं. दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा. म्हणजे तुम्हाला ऑप्शन खूप आहे. मला फक्त काय करायचं याच्यामध्ये कुठला ऑप्शन किंवा कुठला क्वेश्चन आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आता समजा दुसरा क्वेश्चन पेपर बघितला त्यात तिसरा क्वेश्चन बघा. डेव्हलप ए क्वेश्चनर टू डिटरमाइन हाऊ हाउसहोल्ड प्लॅन टू बाय अँड यूज मेजर अप्लायन्सेस. दिस क्वेश्चनर इज टू बी यूज इन नॅशनल वाईड स्टडी. इथं काय करायचं तुम्हाला क्वेश्चनर डिझाईन करायचं म्हणजे अप्लाय करायचंय. क्वेश्चनर कशी बनवायची हे तुम्ही शिकला, त्याच्यामधून तुम्हाला काय करायचे क्वेश्चनर डिझाईन करायचे. म्हणजे पहिल्यांदा काही डेमोग्राफिक क्वेश्चन असले पाहिजेत. दोन तीन मुलींना पाठवलेले आहेत की क्वेश्चनर कशी डिझाईन करायची किंवा सॅम्पल क्वेश्चनर कसे असतात. तर पहिल्यांदा डेमोग्राफिक क्वेश्चन म्हणजे काय असतात किंवा पहिल्यांदा टायटल द्यायचं क्वेश्चनचे कशासाठी क्वेश्चन करणार आहे आणि हे काय इन इंडिया असं टाकायचं नॅशनल वाईज स्टडी म्हणून. तर आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा नेम ऑफ द हाऊस होल्ड, एज ऑफ द हाऊस होल्ड, एज ग्रुप ऑफ हाऊस होल्ड, त्याला लगे ऑप्शन द्यायचं बिलो 18 इयर्स, 18 to 25 इयर्स, 25 ते 30 इयर्स, 30 ते 35, 35 ते 40 आणि मोर दॅन 40 ते आपण ग्रुप केलं. किंवा जेंडर काय आहे, मेल आहे, फिमेल आहे, ट्रान्सजेंडर आहे, किंवा त्याचं एज्युकेशन काय आहे, प्रायमरी, सेकंडरी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट. इफ एनी अदर दे स्पेसिफाय म्हणजे क्लोज एंडेड, सेमी क्लोज एंडेड. म्हणजे त्याच्यामध्ये पण काय असं हाऊस होल्ड प्लॅन टू बाय एनी मेजर होम अप्लायन्सेस त्याच्यामध्ये विचारू शकतो की आर यू इंटरेस्टेड टू बाय प्लॅन और बाय एनी मेजर अप्लायन्सेस फॉर युअर होम. यस नो म्हणजे डायकोटोमस क्वेश्चन झालं. इफ यस विच मेजर अप्लायन्सेस यू आर इंटरेस्टेड, रेफ्रिजरेटर असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल किंवा किचन ट्रॉली असेल. म्हणजे आपण काय केलं अप्रॉक्सिमेटली काय केलं लिस्ट केली आणि इफ एनी अदर काइंडली टिक स्पेसिफाय म्हणजे आपण त्याला ऑप्शन पण देतो. किंवा आर यू सॅटिस्फाईड अबाउट
those appliances which is you are currently using. मग त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली ॲग्री, मॉडरेटली ॲग्री, न्यूट्रल, मॉडरेटली डिसॲग्री आणि स्ट्रॉंगली डिसॲग्री. म्हणजे हे स्केलिंग टेक्निक झाली, ह्याला लिकर्ड स्केल असं म्हणतात. म्हणजे असे मिक्सिंग करून क्वेश्चनर काय करायची, डिझाईन करायची तुम्ही. म्हणजे हे काय आहे, तुम्हाला ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली असते, त्या सिच्युएशन नुसार तुम्हाला काय करायची, ती क्वेश्चनर आहे डिझाईन करायची. तर याच्यामध्ये तुम्ही तिसरा क्वेश्चन बघितला तर बघा, प्रिपेअर ए क्वेश्चनर आहे टू फाइंड द फायनान्शियल अवेअरनेस इन youth. So what is research hypothesis? What are the good qualities of hypothesis? Give one example. म्हणजे एक सिंपल क्वेश्चन असेल, एक तुम्हाला काय करते अप्लाइड क्वेश्चन असेल. म्हणजे हा तिसरा क्वेश्चन हा अप्लाइड वर आहे, म्हणजे क्वेश्चनर आहे तयार करणं कशी करायची, काय करायचं हे तुम्हाला याच्यामध्ये विचारलेलं असतं. ओके. तिसऱ्या ह्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन पेपर मध्ये जर बघितलं, हवा परत तोच अप्लाइड क्वेश्चन आहे. रेल्वे पॅसेंजर्स हॅव बीन फेसिंग various problems during travel. You have to assign the task of finding their problems and expectation from Indian Railway. Design the suitable questionnaire to be used in this study. परत काय करायची, क्वेश्चन आहे डिझाईन करायची. काय कुणासाठी करायची, रेल्वे पॅसेंजर साठी काय करायची, तुम्हाला क्वेश्चनर आहे डिझाईन करायची. तर काय झालंय, सिच्युएशन काय की रेल्वे पॅसेंजर्स हॅव बीन फेसिंग व्हेरियस प्रॉब्लेम ड्युरिंग ट्रॅव्हल. रेल्वे पॅसेंजर बरेचसे प्रॉब्लेम्स काय करतात, फेस करतात ट्रॅव्हल मध्ये. आपल्याला टास्क दिलाय की त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यांच्या एक्सपेक्टेशन काय आहेत इंडियन रेल्वे. त्यासाठी आपल्याला डिझाईन काय करायची, क्वेश्चन आहे डिझाईन करायची. मग आपण त्यांना करायचे क्वेश्चन आहे फॉर रेल्वे पॅसेंजर्स, नेम ऑफ पॅसेंजर, एज ग्रुप ऑफ किंवा एज ऑफ पॅसेंजर, जेंडर मेल फिमेल समथिंग, एज्युकेशन लेवल किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ऑक्युपेशन काय आहे त्यांचं, सर्व्हिसमेन आहे का हाऊस होल्ड आहेत किंवा बिझनेसमेन आहे. ऑप्शन देऊ शकतो आपण त्यांना. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा डेमोग्राफिक लिहिलं, डेमोग्राफिक नंतर काय केलं आपण, त्यांचं डायरेक्ट क्वेश्चन विचारलं की what is your frequency of your railway traveling. हे सगळ्या गोष्टी काय करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो की आर यू सॅटिस्फाईड अबाउट युअर रेल्वे सर्व्हिसेस, strongly satisfied, moderately satisfied, neutral, moderately dissatisfied and strongly dissatisfied. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे सोडवू शकता. बरोबर. म्हणजे हे जे तिसरं, आता जसं जर बघितलं चौथा क्वेश्चन, तर चौथा क्वेश्चन हा काय असतो तुमचा, हा असतो तुमचा अनालाइज वर. म्हणजे चौथ्या क्वेश्चन मध्ये पहा, इथं काय दिले तुम्हाला, काय स्क्वेअर टेस्ट दिलेली. ही काय स्क्वेअर टेस्ट कशा पद्धतीने सोडवायची हे मी मागच्या सेशन मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. पहा की 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स, ही काय स्क्वेअर आपल्याला दिलेली असते व्हॅल्यू. ही पण व्हॅल्यू आपल्याला काय करायची, कॅल्क्युलेट आणि टेबल व्हॅल्यू दिलेली असते. टेबल व्हॅल्यू पेक्षा जर कॅल्क्युलेट व्हॅल्यू जर काय असेल तुमची ग्रेटर असेल तर एच नॉट रिजेक्ट करायचा, अदरवाइज ऍक्सेप्ट करायचं. म्हणजे उत्तर वगैरे सगळी दिलेलीच असतात. आपली मीटिंग एक 9 मिनिटानंतर मला वाटतंय रिशेड्यूल होईल, परत चेक करा. प्रिपेअर द रिसर्च रिपोर्ट ऑन द टॉपिक प्रिपरेशन ऑफ व्ह्युअर्स टुवर्ड्स स्ट्रीमिंग मीडिया दॅट इज प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. जर तुम्हाला जर हे बघायचं असेल की कशा पद्धतीनं आपण काय करतो याच्यामध्ये रिसर्च रिपोर्ट कसा तयार केला पाहिजे, तर त्याच्यासाठीचे काही पॅरामीटर्स आहेत किंवा पॉइंट्स आहेत. ते पॉइंट्स काय करायचे तुम्ही त्या पॅरामीटर्स मध्ये किंवा त्या पॉइंट्स मध्ये तुम्हाला काय करायचं, रिसर्च प्रपोजल टाकून द्यायचं. अशा पद्धतीने तुमचा तो काय होईल, तुमचा पॅरामीटर किंवा जो काय तुमचा हे असेल तो कम्प्लीट होईल. मला त्याचे पॅरामीटर्स काय आहेत हे तुम्हाला दाखवतो मी. जे पॅरामीटर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टायटल ऑफ द पेज, टेबल ऑफ कंटेंट, एकच मिनिट डाउनलोड होते आपलं ते.
सर्वांना दिसतंय? रिसर्च रिपोर्ट किंवा तुमचा जो काय प्रपोजल आहे हे कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे, हे त्याचे हे काय तुमचे पॅरामीटर्स आहेत, की काय लिहिलं पाहिजे आपलं. पहिल्यांदा टायटल पेज असलं पाहिजे त्या रिपोर्टचं, टेबल ऑफ कंटेंट काय आहेत, लिस्ट ऑफ टेबल्स अँड ग्राफ्स काय आहेत, काय काय करणार आहे, प्रपोजल अँड लेटर ऑफ ऑथरायझेशन काय आहे, त्याचं एक्झिक्युटिव्ह समरी लिहायची जनरली, इंट्रोडक्शन, मॅथोलॉजी मध्ये तुमचं रिसर्च डिझाईन येईल, सॅम्पलिंग येईल, डेटा कलेक्शन येईल, फील्डवर्क, डेटा अनालिसिस, फाइंडिंग, limitations of research project, conclusion and recommendation, appendix, bibliography and reference. ही काय तुमचे स्ट्रक्चर आहे तुमचा रिसर्च रिपोर्ट लिहिण्याचे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये रिसर्च रिपोर्ट विचारतील तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. आता याच्यामध्ये पण चौथा क्वेश्चन काय आपला, प्रिपेअर द क्वेश्चनर ऑन रायझिंग कार्डियक अरेस्ट अमंग यंगस्टर. म्हणजे क्वेश्चनर वगैरे करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी विचारलं जाते क्वेश्चन आहे कशी डिझाईन करेल. आणि खाली अगोदर क्वेश्चन एक असतं बघा, ए डाय इज थ्रोन 120 टाइम्स अँड फ्रिक्वेन्सी ऑफ फेरियस फेसेस आर एज फॉलोज, फेस नंबर आणि फ्रिक्वेन्सी. आणि याची काय स्क्वेअर टेस्ट दिलेली पहा. तर हे काय स्क्वेअर कसं सोडवायचं, काय सोडवायचं ह्याचा एक स्टडी करा, हे प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा. मी फॉर्मॅट किंवा कशा पद्धतीने सोडवतात किंवा राईट द रिसर्च प्रपोजल फॉर डिस्पोजल ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट इन पुणे सिटी. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या ह्यानं लिहायचं, आपल्याला स्वतः विचार करायची किंवा स्वतः थॉट प्रोसेस करायची की आपण कशा पद्धतीने हे प्रपोजल लिहू शकतो. ते प्रपोजलचे फॅक्टर्स काय, पॅरामीटर्स मी तुम्हाला पाठवून देतो. त्या पद्धतीने तुम्ही काय करा, ते प्रपोजल लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवता येईल टेस्टिंग वरला. तर फॉर एक्झाम्पल इथे बघा, ड्रॉ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग, ऑल्सो फाइंड मोड फ्रॉम द ग्राफ. हा मोड कसा, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, बार चार्ट किंवा हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. आणि त्यातले जे हायस्ट रेक्टँगल आहे ते डायगोनली काय करायचे तुम्हाला कनेक्ट करून एक्स ऍक्सिसला जिथं परपेंडिक्युलर टाका, जिथं तो डायगोनली कनेक्ट होईल किंवा क्रॉस होईल, इंटरसेक्ट होईल, तो काय तुमचा मोड असतो ग्राफिकली. हे सुद्धा तुम्हाला काय किती मार्काला, 10 मार्काला विचारतो. म्हणजे 5व्या क्वेश्चन मध्ये एक तर तुम्हाला मोड ग्राफिकली फाइंड आउट करायला विचारतील, किंवा एक काय स्क्वेअरचा टेस्टचा आपल्याला काय करतील, एक टेबल देतील किंवा काय स्क्वेअरचा एक प्रॉब्लेम देतील आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय करायचंय, सोल्युशन फाइंड आउट करायचंय. इथं पहा, फॉलोइंग द डेटा मार्क्स 30 स्टुडंट डिटरमाइन द मोड फ्रॉम द ग्राफ. फक्त इथं काय करायचंय तुम्हाला, इथं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन पण करावं लागेल आणि मोड कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे डेटा तुम्हाला क्लासिफाय करावं लागेल क्लास इंटरव्हल मध्ये, आणि नंतर तुम्हाला काय करावं लागेल, ग्राफ काढून मोड काढावं लागेल. आणि दुसरा इथे काय दिलाय बघा, काय स्क्वेअरचा. म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये खूप कमी स्टेजेस मध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळण्याचे चान्सेस. म्हणजे तुम्ही जर बीआरएमचा जर पेपर बघितला तर तुम्हाला शेवटच्या क्वेश्चन मध्ये एकतर मोड किंवा काय स्क्वेअर हे 2 क्वेश्चन कंपल्सरी येत आहेत. तर काय स्क्वेअरचं टेस्ट कशी सोडवते हे मी तुम्हाला सोडवून दिलेले त्या दिवशीच्या सेशन मध्ये. तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल तर विचारा की हे कशा पद्धतीने वर्कआउट होत आहे किंवा कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. तर मी नंतरच काही असेल तर मी याच्यावर पण म्हणजे मोड ग्राफिकली सॉल्व्ह करणं आणि कायस्क्वेअर टेस्टचा यूज करून किंवा हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केले पाहिजेत याचं पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लेक्चर्स रेकॉर्ड करून मी तुम्हाला शेअर करेन. आणि तरीही काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता. जर कुणाला काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही विचारू शकता. याच्यामध्ये मला माझ्या माहितीनुसार तुम्हाला सर्वांना नोट्स वगैरे मिळाले असतील गुगल क्लासरूम मध्ये. ओके, कुणाला काही क्वेश्चन्स? 4 मिनिटांमध्ये आपली मीटिंग एंड होते. तर कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. ओके, प्रॉब्लेम वरती एक लेक्चर कंडक्ट करा. ओके ओके, आपण प्रॉब्लेम वरती ठीक आहे, आपण एक लेक्चर कंडक्ट करूया. किंवा लेक्चरला जरी वेळ नाही मिळाला तरी मी ते एक झूम लेक्चर रेकॉर्ड करून मी तुम्हाला शेअर करेन की प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा वगैरे. एनिथिंग एल्स? ओके, क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा असेल एक्झॅक्टली. तर क्वेश्चनचे काही सॅम्पल क्वेश्चन आहे, मी 2-3 मुलींना फॉरवर्ड केलेले आहेत. तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा मी तुम्हाला परत एकदा फॉरवर्ड केले ग्रुपवर की व्हॉट इज द एक्झॅक्ट फॉर्मॅट ऑफ द क्वेश्चनर आहे. म्हणजे डेमोग्राफीत कुठले जनरल क्वेश्चन असतात आणि स्पेसिफिक टॉपिक रिलेटेड कशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन विचारू शकता, लिहू शकता वगैरे. ते एक असेल.
एनिथिंग एल्स? म्हणजे मला फक्त क्वेश्चनचे एक फॉर्मॅट शेअर करायचं आणि प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यावर एक सेशन आपल्याला कंडक्ट करायचं आहे. काय स्क्वेअरचा आणि मोडचा. एनिथिंग एल्स? आणि ही मीटिंग जी आपली आहे, आपलं सेशन हा सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो, किंवा हा जे रेकॉर्डिंग आहे हे मी तुम्हाला शेअर करेल तुमच्या गुगल क्लासरूमवर. हे काय लिहिले? PYQ विथ सोल्युशन. ओके. मॅनेजर अकाउंटिंगचं जर मी ते पण करायला सांगतो मी तुम्हाला, जर हवा असेल मॅनेजर अकाउंटिंगचं काही सेशन, तो पण आपण करूया विथ सोल्युशन. विथ सोल्युशन नसेल आपल्याकडे, परत तुम्ही बुक्स मध्ये जर बघितलं तर ते बुक्स मध्ये तुम्हाला मिळेल. प्रिव्हियस इयरचं काही क्वेश्चन पेपर्स असतील ते सॉल्व्ह केलेले तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये. तरी पण मागच्या काही क्वेश्चन पेपर मधले काही प्रॉब्लेम्स आपण काय करूया, सॉल्व्ह करून घेऊया ऑनलाईन. ओके. एनिथिंग? अजून काही क्वेश्चन्स कोणाला?